इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणे खरंच योग्य आहे का हो? हा मिथ आजच तोडा. एक मिनिट थांबा. तुम्ही इन्शुरन्स घेताना म्हणता का, माझा पैसा पण वाढला पाहिजे आणि इन्शुरन्स पण मिळाला पाहिजे? इथेच एक मोठा मिथ आहे. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट ही दोन वेगळी कामे आहेत. इन्शुरन्सचं काम तुमच्या कुटुंबाचं प्रोटेक्शन आणि इन्व्हेस्टमेंटचं काम तुमची वेल्थ क्रिएशन म्हणजेच पैसा बनवण्याचं काम. क्लायंटच्या एक उदाहरणामधून आपण समजेल. एक क्लायंट आमचे टाटा AIA मध्ये 1 कोटी लाईफ कवर, 1 कोटी ॲक्सिडेंटल परमनंट डिसॅबिलिटी आणि 5 लाख क्रिटिकल इलनेस कवर. ॲन्युअल प्रीमियम 15,734. आणि दुसरीकडे ICICI प्रू प्रो यन गेन हा मार्केट लिंक प्लॅन आहे. त्याच्या इलस्ट्रेशनमध्ये 8% रिटर्न दाखवला आहे, पण 8% गॅरंटीड नाही. इन्व्हेस्टमेंट रिस्क पॉलिसी होल्डरची आहे. मग इन्व्हेस्टमेंट वेगळं का करू नये? आपल्याकडे म्युच्युअल फंड SIP आहे, तर प्रोटेक्शन इन्शुरन्समधून आणि वेल्थ क्रिएशन म्युच्युअल फंड्समधून. एक लक्षात ठेवा, प्रोडक्ट कोणता चांगला यापेक्षा आपलं गोल आणि स्ट्रक्चर काय हे महत्त्वाचं. आपल्या ध्येयाला पकडूनच आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अशाच प्रॅक्टिकल आणि फायनान्शियल मिथ्ससाठी फॉलो करा FCG, द फाझिल कन्सल्टिंग ग्रुप. So this is Gokul signing out, and share it with someone who may need it. Thank you.